डिस्ट्रिब्युशन कसं आहे ना, की आपला सगळ्यात मेजर पार्ट जातो फोटोग्राफी टीमला, जे आपल्याकडे काम काम करतात. करतो. कारण प्रत्येकाचा स्किल सेट असतो. हं. ट्रेडिशनल फोटोग्राफी असते, कॅन्डिड फोटोग्राफी असते, फॅमिली पोर्ट्रेट्स असतात, सिनेमॅटोग्राफी असते, सेकंड अँगल्स असतात, त्याच्यानंतर ड्रोन शूट्स असतात. सो असे पर्स्पेक्टिव्ह असतात. आम्हाला सगळ्यांना लेन्सेस देणारा किंवा लाईट ॲडजस्ट करणारा एक असिस्ट असतो, त्याचं पेमेंट असतं. तर तो मेजरली तो पार्ट निघून जातो. मी असं पर्सेंटेज वाईज सांगू नाही शकत, कारण प्रत्येक क्लायंटचं आणि प्रत्येक याचं डिफर करतं. सेकंड पोर्शन येतो तो म्हणजे एडिटर्सचा. कारण जे शूट केलंय त्याचा सिक्वेन्स प्रॉपर लावून ते बीटवरती सेट करून ती स्टोरी तुमच्यासमोर प्रेझेंट करणं, जेव्हा तो एक हाईप येतो आणि तो साऊंड, तो एक म्युझिकचा ड्रॉप होतो आणि तिथून एक हाईप जनरेट होतो, अपबीट येते आणि त्याच टायमिंगला ती मुलगी त्या मुलाच्या गळ्यात वरमाला घालते आणि त्या टाइमला जे आपल्याला घुसबम्स येतात, तो खरा मोमेंट असतो जिथे आपण जिंकलेलो असतो. सो हे स्किल्स असतात एडिटर्सचे. तुम्ही शूट कसंही करून आणा, पुढची क्रिएटिव्हिटी जी लावतोय आपण, की ते शूट स्लो असेल की फास्ट असेल हे एडिटरला डिसाईड करावं लागतं. मग त्यानुसार साऊंड सिलेक्शन करून आपल्याला ते करावं लागतं.